साताऱ्याच्या 100 वर्ष जुन्या असलेल्या दैनिक ऐक्यमध्ये मी एक पाक्षिक लिहिल्यासारखं लिहितो, मेडिको सोशल. हेच लेख मीच स्वतः अभिवाचन करून तुमच्यासमोर आणावेत अशी एक संकल्पना आली. कारण वाचताना कदाचित ती एक वेगळी लय आणि लेखकाला काय म्हणायचंय हे कदाचित पोचण्याची शक्यता जास्त असते, म्हणून हा प्रपंच. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ॲक्च्युली एक आज्ञाधारक जिनी का बेताल राक्षस. आमच्या शाळेतल्या दिवसामध्ये साधारण 1965 ते 75 पुस्तकं आणि एस्पेशली मराठी पुस्तकं हे एक मोठं मनोरंजनाचं साधन होतं. TV सुद्धा अजून ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात होता, म्हणजे दूरदर्शन पुरताच मर्यादित होता. नारायण धारप, वेताळ, मँड्रेक, बाबूराव अर्नाळकर हे कल्पनाशक्तीला तुफान चालना देत असत. अर्नाळकरांच्या एका कथेतला नायक म्हणे पुण्याहून जात असतो. अर्ध्या वाटेत त्याच्या कमरेला लटकलेल्या एका तबकडीमध्ये पिक पिक असा आवाज येतो. आवाज ऐकून काही महत्वाचा निरोप आहे असं समजून नायक गाडी बाजूला उभा करतो. त्या तबकडीवरती तातडीचा मेसेज येतो. त्यातील 2 बटणे दाबून नायक मी येत आहे असं कळवतो आणि आपली गाडी परत पुण्याच्या दिशेला वळून कूच करतो. आता कालबाह्य वाटणारी वर्णनं त्यावेळेला डोळे विस्फारणारी होती. अर्नाळकरांचा कल्पनाविलास होता की वाचन होतं, पण ते काळाच्या खूप पुढे होते. आजपासून 25 ते 30 वर्षांनी आपण AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत अशाच सुरस आणि चमत्कारिक वाटणाऱ्या कथा होत्या असं म्हणत असू आणि AIचे प्रताप भोगत असू. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI म्हणजे करोडो मानवी मेंदूंची एकत्र क्षमता असलेला एक सुपर कॉम्प्युटर म्हणावा लागेल. गुगल, अलेक्सा, घरात स्वतःच फिरून धूळ शोषून घेणारे यंत्र वगैरे हे AIचे अगदी सुरुवातीचे प्रकार आहेत. हे आपण वापरतोच आहोत, पण हे नवीन AI प्रकरण आता इंटेलिजन्सच्या पलीकडचं आहे. गुगल इत्यादी डेटा माहितीपर्यंत एक क्रांती घेऊन आले. AI आता या माहितीवर आधारित विचार, स्मरणशक्ती, निर्णय क्षमता आणि अशक्यप्राय गोष्टींचा उद्रेक आहे. 21व्या शतकात मानवी उत्क्रांतीचा रॉकस्टार AI मानला जातो. एक असा सखा की जो विलक्षण आज्ञाधारी आहे, क्षणात काम करू शकतो आणि तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने सरसपणे करू शकतो. माहिती वजा म्हणजे जगात धर्मनिहाय लोकसंख्या किती आहे वगैरे उत्तर तर त्याच्या करंगणीचा पण मळ नाही. पण मला 1000 शब्दांचा AI वर निबंध लिहून दे असं म्हटलं तर तो 10 सेकंदाच्या आत देतो. मग आपणच म्हटलं की आता माझ्या वाचकांसाठी हे फार बालिश होतंय, आपण जरा अजून वर जाऊ, मला यात जास्त थोडा विनोद हवा आहे, तर पुढच्या 10 सेकंदात परत उत्तर हजर. आणि ही उदाहरणं मी जे देतो आहे अगदी किरकोळ उदाहरणं आहेत. पूर्वी टेक्नॉलॉजी म्हणजे कशी असायची? टीव्हीचा रिमोट कंट्रोल, लिफ्टला वर खाली करणारी यंत्रणा, झेरॉक्स मशीन, पंख्याचं रेग्युलेटर. पण आता AI म्हणजे तोंडात घालायला बोटं कमी पडतील असं सगळं आहे. एक अमानवी जादूगार असल्यासारखं आहे AI. स्वप्न म्हणू का भास असे ते, तो, ती का ते काय माहिती नाही. पिझ्झा ऑर्डर घ्यायला, नैराश्य असलेल्या व्यक्तीला काउन्सिलिंग करायला, अशा हजारो कामांसाठी AI असतो, असतं किंवा असते. हा आवाज कंटाळा करत नाही, चिडत नाही, तुम्हाला मूर्ख ठरवत नाही, तुमच्या अज्ञानाला हिणवत नाही. AI बरोबर संवाद करायला आता चातुर्य लागत नाही. तुमचा आधार कार्ड नंबर, OTP, लोकेशन काहीही न वापरता नुसतं म्हटलं की मला TV लावता येत नाही की सगळं पुढचं होतं. आप कतार में है असं पण नाही, कारण सर्वांसाठी पुरेल एवढ्या इंटेलिजन्स उपलब्ध असतो, असते किंवा असतं. मी प्रथम जर्मनीला गेलो तेव्हा नाश्त्यालाच बियर मिळते याचा जेवढा अचंबा वाटला होता तेवढाच वाटला होता
की मी घेतलेली टॅक्सीच मर्सिडीज होती. ऑटोबान या हिटलरनी रणगाड्यांच्या हालचालीसाठी बांधलेले रस्ते पाहून काहीच्या काही वाटलं होतं. 200-300 किलोमीटर सरळसोट रस्ता, चढ उतार नाही, वळणं नाहीत. गाडीच्या डॅशबोर्डवर कॉफीचं मग ठेवून क्रूज मोडवर भरधाव वेगाने टॅक्सी चालली होती. ते जग त्यावेळच्या भारताच्या स्वप्नांच्याही पलीकडे होतं. पण हल्लीचे AI भाऊ मात्र आपल्याला सहज उपलब्ध आहेत. भारतीयांचं AIला भरपूर योगदान आहे. हा लेख लिहिताना पण मी AIला सांगितलं की मला AIवर लेख पाहतो तो सटक्यात मिळेल. न काही सुचत नसल्याची फडफड होईल, ना डोकं दुखेल, ना ब्लड प्रेशर वाढेल. AIचा आवाका काय आहे आणि असेल यावर भाष्य करणंच अवघड आहे. आर्टिस्टना कल्पना सुचणं, पर्याय असणं, कविता लिहिणं हे अगदी हलकी कामं आहेत AIला. जो न देखे रवी वो देखे कवी असं आपण म्हणायचो, पण आता कवीला वगैरे कुठे AI मागे सोडू शकतो. वैद्यकीय क्षेत्रात जिथे पिक्चर आहे, इमेज आहे, म्हणजे एक्स-रे, सोनोग्राफी, CT स्कॅन, इथे AI ऑलरेडी शिरलेला आहे. AIला माहीत नाही अशी इमेजच नसते, त्यामुळे डायग्नोसिस किंवा निदान चुकण्याची शक्यताच नाही. आवाज ओळखणं, आवाज काढणं, भाषांतर, रोबो म्हणजेच AI. मशीन लर्निंग, NLP, चॅटबॉट, रोबोटिक्स, कॉम्प्युटर व्हिजन्स इत्यादी शब्द मी तुमच्यासाठी AIला विचारण्यासाठी सोडून देतो. तुमचं भविष्य काय आहे असा प्रश्न विचारला तरी AI छान उत्तरं देतो, ती किंवा त. दळणवळण, पर्यावरण, वैयक्तिक ट्रीटमेंट, शिक्षण, आता प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला AIशी मैत्री करावीच लागेल. अणुबॉम्ब बनवणाऱ्या ओपनहायमरला अणुबॉम्बच्या वापरानंतर नैराश्य आलं होतं म्हणे. AIचा शिल्पकार सुद्धा आता उद्विग्न होऊन त्यातून बाहेर पडल्याचं ऐकिवात आहे. AIमुळे माणसांची गरज कमी होईल, नोकऱ्या जातील, भावनिक देवाणघेवाण कमी होईल, तुमच्या स्वातंत्र्यावर, गोपनीयतेवर गदा येईल असं बोललं जातं. पण पहिल्यांदा कोणी सुरी चाकूचा शोध लावला होता त्यावेळेला पण कापलं जाण्याची चर्चा झालीच असेल नाही का. कॉम्प्युटर्स जेव्हा आले तेव्हा माणसाचं महत्त्व कमी होईल का याच्यावरची चर्चा झालीच होती ना. तरीसुद्धा आजवर झालेल्या नवीन प्रयोगांपैकी AI जरा जास्तच प्रभावशाली आहे. AI खाली भरडलं जाण्याची शक्यता सुरुवातीला तरी नक्कीच आहे. त्याचं विस्तृतीकरण आणि वापर करताना किंवा त्याचा तुफान फायदा घेताना जागरूकता बाळगणं फार जरुरीचं आहे. 1800च्या काळामध्ये मेरी शेली यांनी फ्रँकेनस्टाईन ही एक भूतकथा लिहिली. शास्त्रज्ञ आपल्या कार्यशाळेत एक भावनिक, चांगल्या स्वभावाचा आडदांड एक जिनी तयार करतो. 8 फुटी आणि आडदांड असा हा महाकाय सुरुवातीला खूप उपयुक्त ठरत असतो, पण पुढे लोक त्याला वापरू लागतात. या मानवी उद्योगांवर उद्विग्न होऊन फ्रँकेनस्टाईनची सटकते आणि मग आपल्या जन्मदात्याला सुद्धा तो धोकादायक ठरतो, उत्पात माजवतो. असं जेव्हा कुंपणच शेत खाऊ लागतं ना तेव्हा फ्रँकेनस्टाईन असं म्हटलं जातं. आज जर तुम्ही फ्रँकेनस्टाईनची कथा वाचली तर मनातले पडसाद फक्त AI, AI, AI असे असतील का? माझ्या YouTube चॅनलवरती हे सगळे पॉडकास्ट दर शुक्रवारी अपलोड होत असतात. आपण हे चॅनल सबस्क्राईब करा, जिथे आवडेल तिथे लाईक करा आणि जिथे पाहिजे ते कमेंट करा. या तुमच्या सहभागामुळे आम्हाला चॅनल जास्त बरं करण्याची एक संधी मिळत राहील.